आणि पुरंदर हवेलीमध्ये 32,000 बोगस मतदार असल्याचा आरोप विजय शिवतारे यांनी केलेला आहे। जिल्हा प्रशासनानं अनेक मतदारांना चौकशीसाठी बोलावलंय। प्रशासकीय इमारतीबाहेर मोठी गर्दी झाली आहे आणि मतदारांची जोरदार घोषणाबाजी देखील सुरू आहे। आमदार संजय जगताप यांना देखील प्रशासनानं नोटीस पाठवली आहे। आपल्यासोबत बोलण्यासाठी आमदार संजय जगताप आहेत। सर, आज काय प्रमुख मागणी एकच आहे। आज आम्हाला वेठीला धरून ज्यांनी बोलवलं ज्यांनी ऑब्जेक्शन घेतलं त्यांना बोलवा आणि हिअरिंग लगेच सुरू करा। आम्ही सगळे हिअरिंगला इथं आलेलो आहे। आज बेकायदेशीरपणे अनेकांची नावं डिलीट केलेत। या ठिकाणी मी आमदार आहे। या ठिकाणी ग्रामपंचायतीमध्ये गेली 30 वर्ष शोभाताई दळवी दोन हिरविराला आहेत। या ठिकाणी अनेक सरपंच उपसरपंच पदाधिकारी काही बीएलओ म्हणजे सरकारी अधिकारी सुद्धा आहेत ज्यांची नावं त्या ठिकाणी कमी केली। त्यांना नोटीस आल्यात, नोटिसा वाटणाऱ्याला सुद्धा नोटीस आल्यात। सोमवारी आम्ही कलेक्टर ऑफिस वरती जाऊ। वेळ पडली तर निवडणूक आयोग जे आहे देशपांडे साहेब ज्यांनी या सगळ्या नोटिसा काढल्यात त्यांच्या घरापर्यंत जायचं। आम्ही त्यांच्या घरचाही पत्ता आणलाय, त्यांच्या घरापर्यंत जाणार आहे। जर सर्वसामान्य माणसाला त्रास होतोय ना तर कळू द्या निवडणूक आयोगाला, कळू द्या कलेक्टरांना की सर्वसामान्य माणसाचा त्रास काय असतो। त्यांच्या घरापर्यंत जाणार आहे जर त्या अधिकाऱ्यांनी व्यवस्था नाही केली तर। आज 32,000 लोकांना पहिला आजचा दिवसाचा रोजगार त्या ठिकाणी द्यायचा नाही आले। पुण्याचा 2 दिवसाचा रोजगार द्यायला लागेल, नाही आले 4 आठवड्याचा रोजगार त्यांना मुंबईचा द्यावा लागेल। कारण सर्वसामान्य माणसाला वाटतंय आमचं मतदान त्या ठिकाणी डिलीट करू नये। जसं या ठिकाणी ग्रामपंचायतीच्या माजी सदस्याचं डिलीट केलंय, वंचित ठेवलंय आणि ह्यांना प्रशासनाने काही केलं नाही। ज्यांची नावं दुबार आहेत ना त्यांना एकही नोटीस नाही। शिवतारेंचे बगल बच्चे त्यांना नोटीस नाही। सर्वसामान्य माणसांना वेठीला धरतात।